नमस्कार. छोले भरपूर जणांच्या घरात बनतात आणि खूप जणांना आवडतातही. खूप वेगवेगळ्या प्रकारे हे छोले बनवले जातात. पंजाबी स्टाईल वेगळी आहे, महाराष्ट्रीयन स्टाईल वेगळी आहे. तर आज आपण अशीच मस्त चमचमीत अशी छोल्यांची रेसिपी बनवणार आहोत आणि त्याच्या वरतून आपण मस्त असा कडकडीत तुपाचा तडका देणार आहोत. तर थोडीशी वेगळी आहे, इंटरेस्टिंग आहे आणि झटपट बनणारी रेसिपी आहे. चव खूप सुंदर येते. अगदी ढाबा स्टाईल असे हे छोले बनतात. तर ही छोलेची रेसिपी कशी बनवायची ही अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे. घरगुती मसाल्यांचा वापर करून सांगितलेली आहे. त्यामुळे वेळ न घालवता ही कशी बनवायची ते पाहूयात. तर आज आपण ही छोलेची भाजी साधारण 3 ते 4 लोकांसाठी पुरेल अशी बनवणार आहोत. इथे मी 1.5 वाटी छोले रात्री 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून नंतर भिजत घातलेले होते. तर छोले मस्तपैकी फुललेले आहेत आणि थोडेसे छान भिजले गेलेले आहेत. तर आता हे छोले आपण आधी शिजवून घेणार आहोत. तर नॉर्मल आपला जो घरातला कुकर आहे तो घेतलेला आहे. त्यामध्ये हे छोले आपण पाण्यासहित घालणार आहोत. स्वच्छ पाणी होतं. तुम्हाला जर वाटत असेल की हे चिकट पाणी आहे तर तुम्ही ते काढून पुन्हा दुसरं पाणी टाकू शकता. आता इथे काही खडे गरम मसाले घेतलेत मी. मोठी वेलची, थोडंसं दालचिनी, थोडीशी मिरी आणि लवंग घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तमालपत्रही घालू शकता. छोलेला कलर येण्यासाठी काही लोक यामध्ये चहापत्ती थोडीशी टाकतात. तर तुम्ही आवडत असेल तर ती चहापत्तीची पूड एखाद्या कपड्यामध्ये बांधून तीही यामध्ये टाकू शकता. मी यासोबत थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि आपण याच्या लो फ्लेमवरती 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. तुम्हाला जर छोले जास्त शिजलेले आवडतात तर तुम्ही 4 शिट्ट्याही करून घेऊ शकता. आता छोले शिजायला घातले तोपर्यंत आपण इथे एक झटपट वाटण बघूयात. तर मी मध्यम आकाराचा कांदा मस्त पातळ चिरून घेतलेला आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे आहेत. ते पातळ चिरून घेतलेले आहेत. ते आपण मसाल्याच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता यामध्ये 1 टोमॅटो मी छान बारीक चिरून घेतलेला आहे तो घेणार आहे. सोबतच यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे बारीक चिरून तो घालणार आहे. आणि आता या भाजीला थोडासा दाटसरपणा यावा म्हणून यामध्ये मी 4 ते 5 काजू घातलेले आहेत. याऐवजी तुम्ही थोडंसं खोबरं घातलं तरीही चालेल. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याचं वाटण करून घेणार आहोत. लक्षात ठेवा टोमॅटोला पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाण्याची गरज नाही आहे. तर आता आपलं मस्त वाटण तयार आहे. छोलेही शिजलेले आहेत. तर आपण आता भाजी बनवायला घेऊयात. तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालणार आहे. तेलाच्या ऐवजी तुम्हाला जर आवडत असेल तर अर्ध तूप आणि अर्ध तेल किंवा पूर्ण तूप घातलं तरीही चालेल. तेल छान गरम झालं की आता इथे आपण छान वाटण बनवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मी यामध्ये थोडाही पाण्याचा वापर केलेला नाही आहे. टोमॅटोमुळे सुटलेल्या पाण्यामध्येच हे वाटण छान बारीक झालं आहे. तर ते आपण आता या तेलामध्ये काढून घेणार आहोत. वाटणामध्ये पाणी न घातल्यामुळे या वाटणाला छान असा कलर येतो आणि सुंदर अशी चव येते. तर आता हे वाटण आपण तेलावरती छान मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला हे वाटण तेलावरती छान परतून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता थोडंसं मिक्स झालं की याचा हळूहळू कलर बदलायला लागतो. जसं जसं वाटण शिजलं जातं तसं तसं याचा कलर बदलायला लागतो आणि यामधलं जे मॉइश्चर आहे ते कमी होतं. त्यामुळे हे जे वाटण आहे तुम्ही पाहू शकता थोडं थोडं खाली लागायला लागतं. तर आता याचा कलरही बदललेला आहे. यामधलं सगळं मॉइश्चर जे पाणी आहे ते निघून गेलं आहे. तर आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. 1 चमचा यामध्ये मी काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरलेली आहे. 1 चमचा मी इथे घरगुती साठवणीचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तो वापरला तरीही चालेल. 1 चमचा आपण यामध्ये धनेपूड घालणार आहोत आणि 1 चमचा जिरेपूड घालणार आहोत. आता हे सगळे मसाले व्यवस्थित आपण या वाटणासोबत मिक्स करून घेणार आहोत आणि मसालेही आपण 1-2 मिनटं छान परतून घेणार आहोत. तेलावरती मसाले छान परतले की तुम्ही पाहू शकता वाटणाचा छान कलर बदलतो. आता चवीनुसार मीठ घालणार आहोत. छोले शिजवतानाही आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ व्यवस्थित बेतानेच घालायचं. आता याला छान तेल सुटलेलं आहे पण वाटण थोडंसं करपू लागतं किंवा खाली लागू लागतं. त्यामुळे आपण जो छोले शिजवलेलं पाणी होतं ते आपण यामध्ये घालणार आहोत. त्यामुळे काय होईल आपलं वाटणही छान शिजलं जाईल आणि करपणारही नाही. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता पुन्हा 3 ते 4 मिनटं आपण याला छान तेल सुटेपर्यंत वाट बघणार आहोत. याला छान असं कडेने तेल सुटलेलं आहे. तर आता यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. गरम मसाल्याच्या ऐवजी तुमच्याकडे छोले मसाला असेल तर तोही घातला तरी चालेल. व्यवस्थित मिक्स केलं. आता यामध्ये शिजवलेले छोले आपण घालून घेणार आहोत. तर आता तुम्हाला जर यामध्ये खडे गरम मसाले नको असतील, एखादा खडे गरम मसाला दिसला तर तुम्ही तो काढून घेऊ शकता. लहान मुलं खाणार नसतील तर तो मसाला तसाच ठेवला तरी चालेल. आता सगळे शिजवलेले छोले आपण यामध्ये घातले की व्यवस्थित हे वाटणासोबत मिक्स करून घेणार आहोत.
तुम्ही पाहू शकता याला सुंदर असा कलर आलेला आहे। वाटण जेवढं छान परतलं जातं, जेवढं लो फ्लेमवरती तुम्ही वाटण व्यवस्थित परताल तेवढं छोलेची भाजी सुंदर लागते। तर आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी घालू शकता, किती पातळ किती घट्ट करायची त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। तर इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। छोले शिजल्यानंतर जसं जसं छोले मुरतील तसे तशी भाजी थोडी घट्ट होते, त्यामुळे थोडं जास्त पाणी घातलं तरी चालेल। याला छान आपण एक उकळी आणून दिलेली आहे। ऑलरेडी छोले शिजलेले होते, मसालाही व्यवस्थित परतलेला होता, त्यामुळे याला जास्त वेळ उकळवायची गरज नाही। भाजी आपली छान दाटसर झालेली आहे। तर आता गॅसची फ्लेम आपण बंद करणार आहोत आणि जेव्हा कधी तुम्ही जेवायला घेणार आहे त्याच्या आधी तुम्ही छोलेला तडका घालून घ्यायचा, त्यामुळे भाजीला चव खूप छान येते। तर आता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि इकडे तडक्याची तयारी करते। तडका पॅनमध्ये 1 चमचा घरचं साजूक तूप घेतलेलं आहे। तूप व्यवस्थित आपण वितळून घेणार आहोत। तूप व्यवस्थित वितळून घेतलं की यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालणार आहे। याऐवजी तुम्हाला हिरव्या मिरचीचा तडका द्यायचा असेल तर तुम्ही तोही देऊ शकता। मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घालते, त्यामुळे आपल्या भाजीला कलरही सुंदर येतो। आता मिरची पावडर थोडीशी तुपामध्ये छान तडतडली की गॅसची फ्लेम आपण बंद करणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, नाहीतर मग मिरची पावडर करपू शकते। गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत आणि आपण या भाजीमध्ये हा तडका घालून घेणार आहोत। सुंदर असा चुरचुरीत तडका घातल्यानंतर व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून घ्यायची। तर मस्त अशी ही चमचमीत आपली छोलेची भाजी तयार झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता की तडका जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा भाजीला असा कलर खूप सुंदर येतो आणि याची ग्रेव्ही आपण छान परतून घेतल्यामुळे अगदी ढाबा स्टाईल होते, चवीलाही खूप छान लागते। तर मस्त अशी छोलेची भाजी आपली झटपट तयार झालेली आहे। तुम्ही पण एकदा करून बघा, कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा, त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन, तोपर्यंत थँक्यू।